पिल्यानंतर बाळाने दह्यासारखी किंवा फुटलेल्या दुधासारखी थोडीशी उलटी काढणं किंवा बाळ स्पीटअप करणं हे टोटली नॉर्मल आहे. यामध्ये घाबरण्याचं किंवा यावरती काही करण्याची गरज नाही. याचा काही विपरीत परिणाम बाळाच्या शरीरावरती होत नाही. बाळ हा फिडिंग करताना जी एक्स्ट्रा एअर घेतो तर ती एअर बाहेर टाकताना थोडंसं दूध बाहेर येतं. हे टोटली नॉर्मल आहे. जसं बाळ हा पालथा पडायला लागतो किंवा 3-4 महिन्याच्या दरम्यान हे हळूहळू कमी होत जातं. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक फीड नंतर, मग ते दिवसाचं फीड असू द्या किंवा रात्रीचं फीड असू द्या, बाळाची ढेकर काढल्याशिवाय बाळाला हे खाली झोपवायचं नाही. किमान 15 ते 20 मिनिट बाळ हा अपराईट पोझिशन मध्ये असला पाहिजे आणि बाळाची ढेकर निघाली पाहिजे. आता बाळ जर आहे असं दूध बाहेर काढत असेल तर त्याची काय काय कारणं असतात किंवा ते होऊ नये यासाठी काय करायला हवं. नॉर्मली काय, आपले जी काही फूड पाईप आहे किंवा अन्न नलिका आहे, यातून अन्न आपण जेव्हा खातो तर त्यावेळी पोटामध्ये जात असताना पोटाच्या वरती एक मस्क्युलर रिंग असते किंवा ज्याला आपण नॉर्मल वॉल्व म्हणूया, की एक पाईप मधून जसं एक पाईप आहे आणि त्यामध्ये पाणी आतमध्ये जाण्यासाठी एक ऑटोमॅटिक जसं वॉल्व असतो की ज्यामुळे पाणी वरून प्रेशरने आलं की ते वॉल्व बंद होतो, पाणी आतमध्ये जातं आणि परत ते बंद होतो. या पद्धतीने एक वॉल्व असतो किंवा एक मस्क्युलर रिंग असते. लहान बाळांच्या बाबतीमध्ये ही जी काही मस्क्युलर रिंग आहे ही प्रॉपरली डेव्हलप झालेली नसते. याच कारणामुळे बाळ हा जेव्हा दूध पितो त्यावेळी हे जे दूध आहे हे परत वरती येतं किंवा माघारी टाकलं जातं, जे बाळाच्या उलटीद्वारे बाहेर पडतं. बाळ जसा जसा मोठा होत जाणार आहे तसं तशी ही जी काही मस्क्युलर रिंग आहे ही मॅच्युअर होणार आहे आणि बाळाचं हे जे काही वॉल आहे हा स्ट्रॉंग बनणार आहे, ज्यामुळे दूध हे वरती येणार नाही. परंतु आता तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, कारण बाळ जर वारंवार अशी उलटी करत असेल तर बाळाचं जे दूध पिलेलं आहे हे व्यवस्थित अंगी लागणार नाही, बाळाचं वजनही वाढणार नाही. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बाळाला दूध पिल्यानंतर तुम्हाला लगेचच फ्लॅट आडवं करायचं नाही, कारण जर तुम्ही तसं करत असाल हे दूध परत वरती येईल आणि बाळ हा उलटी करेल. दूध पिऊन झाल्यानंतर 15 ते 20 मिनिट तुम्हाला बाळाला अपराईट पोझिशन मध्ये धरायचं आहे, ज्यामुळे जी एक्स्ट्रा एअर आहे ही बाहेर पडेल आणि जे दूध आहे हे व्यवस्थित पोटामध्ये सेटल व्हायला किंवा व्यवस्थित जायला मदत होईल आणि बाळ हा अशी उलटी करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही बाळाला झोपवता तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला बाळाला 30 to 40 डिग्री मध्ये इन्क्लाइन पोझिशन मध्ये झोपवायचं आहे, अगदी फ्लॅट झोपवायचं नाही. फिडिंग करताना सुद्धा तुम्हाला पोझिशन अशीच ठेवायची आहे मिनिमम पुढच्या 30 ते 40 मिनिटापर्यंत. त्यानंतर तुम्ही फ्लॅट बाळाला झोपवू शकता. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बाळाला तुम्हाला ओव्हर फिडिंग करायचं नाही. आणखी एक खूप कॉमन मिस्टेक मदरच्या बाबतीमध्ये होते ती म्हणजे बाळाला ढेकर काढताना जर बाळाच्या पोटावरती प्रेशर पडत असेल, म्हणजे तुम्ही न्यूबॉर्न बेबीजना वरती पकडलेलं आहे आणि बाळाचं पोट इथे तुम्हाला दाबलं जातं आहे किंवा बऱ्याचदा आपण असं पकडताना बाळाच्या पोटावरती प्रेशर पडतं आणि जर बाळाच्या पोटावरती असं प्रेशर पडत असेल तर हे दूध बाहेर येणार आहे. त्यामुळे ढेकर काढत असताना तुमचं शरीर आणि बाळाच्या पोटामध्ये मिनिमम थोडासा गॅप आहे का नाही बघायचा आहे. 2 बोटाचा तरी गॅप असला पाहिजे. तुम्हाला चेक करायचं आहे की बाळाच्या पोटावरती तरी दाब पडत नाही ना, आणि बाळाचे जे बंपी आहे तर त्याच्या खाली तुम्हाला हात द्यायचा आहे, जेणेकरून बाळाच्या पोटावरती वरूनही तुमच्या हाताचा दाब पडणार नाही.